पोषण अभियानाची उद्दिष्टे व ध्येय. उद्दिष्ट: 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलामुलांमधील बुटकेपणा कमी करणे. या उद्दिष्टाचे ध्येय: प्रतिवर्ष 2% नुसार आगामी 3 वर्षात 6% कमी करणे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या आहारातील पोषण कमतरतेमुळे कमी होणारे वजन कमी करणे किंवा थांबविणे. त्याचे ध्येय: प्रतिवर्ष 2% नुसार आगामी 3 वर्षात 6% कमी करणे. 6 ते 59 महिने वयोगटातील मुलांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे. या उद्दिष्टाचे ध्येय: प्रतिवर्ष 3% नुसार आगामी 3 वर्षात 9% कमी करणे. 5 ते 49 महिने वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलींमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे. याचे ध्येय: प्रतिवर्ष 3% नुसार आगामी 3 वर्षात 9% कमी करणे. जन्मतः कमी वजन असलेल्या बालकांच्या वजनाचे प्रमाण कमी करणे. या उद्दिष्टाचे ध्येय: प्रतिवर्षी 2% नुसार आगामी 3 वर्षात 6% कमी करणे. पुढे बघूया. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना याला कॅबिनेट मंजुरी 29 सप्टेंबर 2021 रोजी मिळाली. याचा कालावधी अध्यक्षतेखालील आर्थिक 2021-22 ते 2025-26 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू ठेवण्यात मान्यता दिली. याचे नामकरण सरकारी आणि अनुदानित शाळांमधील राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना आता PM पोषण योजना म्हणून ओळखली जाणार आहे. काही महिलांशी संबंधित कायदे. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 मध्ये झाला आणि त्यात सुधारणा 1986 मध्ये झाली. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961. मातृत्व लाभ कायदा 1961. महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा 1986. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971ला झाला. गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजेच लिंग निवड प्रतिबंध कायदा 1994ला लागू झाला. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये लागू झाला. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ 2013ला. राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण 2021. राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान 8 मार्च 2010. सर्व शिक्षा अभियान. सर्व शिक्षा अभियान याची सुरुवात 2001ला झाली. सर्व शिक्षा अभियान या अभियानाचं उद्दिष्ट 6 ते 14 मधील मुलांना शाळेत आणणे, त्यांची उपस्थिती वाढवणे. 6 ते 14 म्हणजे 6 वर्ष ते 14 वर्ष मधील मुलांना शाळेत आणणे आणि त्यांची उपस्थिती वाढवणे. 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना 2005 पर्यंत शिक्षण हमी देणे. 2007 पर्यंत सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे. शिक्षणाची सर्वांसाठी समान पातळी निर्माण करणे. सन 2010 पर्यंत मुलांना 8 वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण देणे. अमृत आहार योजना. सुरुवात. अमृत आहार योजना याची सुरुवात 1 डिसेंबर 2025 रोजी झाली. अमृत आहार योजना ही अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच आदिवासी क्षेत्र, गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी करण्यात आली. अमृत आहार योजनेला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना हे नाव दिले. अमृत आहार योजनेचे उद्देश अनुसूचित क्षेत्रात उष्मांक व प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या कुपोषणाच्या समस्येचे निवारण करणे आहे. अमृत आहार योजनेची अंमलबजावणी राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील 85 एकात्मिक बालविकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. पोषक घटक पुरवठा. आदिवासी क्षेत्रातील स्त्रियांना शेवटची तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीमध्ये एक वेळ याप्रमाणे 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये चौरस आहार देणे अमृत आहार योजनेचे ध्येय आहे. त्यानंतर सुमन योजना. सुमन योजनेचे विस्तारित रूप सुरक्षित मातृत्व आश्वासन म्हणजेच सुमन. सुमनचं फुल फॉर्म सुरक्षित मातृत्व आश्वासन.
सुमन योजनेचे उद्देश देशातील टाळता येण्याजोगे माता मृत्यू व अर्भक मृत्यू यांचे प्रमाण शून्यावर आणणे. सुमन योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. सुमन योजनाची सुरुवात 10 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू झाली. सुमन योजनेचे लाभार्थी गर्भवती स्त्रिया आणि नवजात बालके आहेत. या योजनेत पुढील बाबी मोफत पुरवल्या जातात. किमान 4 प्रसूतीपूर्व तपासण्या, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत किमान 1 तपासणी, फॉलिक ॲसिड गोळ्या, धनुर्वात लस, तपासणीसाठीचा प्रवास, इतर आवश्यक प्रसूतीपूर्व औषधे व नवजात अर्भकांच्या तपासणीसाठी 6 भेटी सुमन योजनेअंतर्गत दिल्या जातात. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला सुरुवात 22 जानेवारी 2015ला झाली. याचे उद्घाटन पानिपत येथे म्हणजे सध्याच्या हरियाणामध्ये झाले. देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर पानिपत येथे आहे, 335 प्रति हजारी. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे उद्देश पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनांमुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे, स्त्रीभ्रूण हत्यांना प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागांची खातरजमा करणे, मुलींच्या शिक्षणाची आणि जीविताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरुवातीला किती जिल्ह्यात राबवण्यात आली? सुरुवातीला 100, नंतर जिल्ह्यांचे प्रमाण वाढले. जिल्हा निवड व निकष. ज्या जिल्ह्यांचे बाललिंग गुणोत्तर प्रमाण हे 1000 मुलांमागे 918 मुलींपेक्षा कमी आहे, येथे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा ब्रँड ॲम्बॅसिडर माधुरी दीक्षित होती. सुरुवातीस बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे बोधचिन्ह श्री राघवेंद्र हैदराबादमध्ये यांनी तयार केले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ बोधचिन्ह. या योजनेचे मंत्रालय महिला व बालकल्याण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्तपणे राबविण्यात येतात. प्रधानमंत्री मातृवंदना योजना. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पूर्वीचे नाव इंदिरा मातृत्व सहयोग योजना. ही योजना 2006 साली सुरुवात झाली होती. नंतर याची नवीन सुरुवात 1 जानेवारी 2017 पासून झाली आहे. 1 जानेवारी 2017 या तारखेच्या पुढून जन्माला आलेले बाळ या योजनेस पात्र असतील. नावात बदल 2017 साली झाला. इंदिरा मातृत्व सहयोग योजनावरून प्रधानमंत्री मातृवंदना योजना हे नाव देण्यात आले. मंत्रालय महिला व बालकल्याण मंत्रालय. या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य 5000 रुपये 3 टप्प्यात दिले जातात. पहिला टप्पा 1000 रुपये, दुसरा टप्पा 2000 रुपये, तिसरा टप्पा 2000 रुपये. 1 जानेवारी 2017 या तारखेच्या पुढून जन्माला आलेले बाळ या योजनेस पात्र असतील. नंतर आयुष्यमान भारत योजना. जगातील सर्वात मोठी योजना ही आयुष्यमान भारत योजना ही आहे. आयुष्यमान भारत या योजनेची सुरुवात 23 सप्टेंबर 2018 रोजी झाली. याची घोषणा 15 ऑगस्ट 2018 म्हणजेच स्वातंत्र्यदिनी झाली आहे. आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रांची, झारखंडमधील येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आयुष्यमान भारत या योजनेचे उद्देश देशातील 10 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजेच जवळजवळ 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे हे आहे. आयुष्यमान भारतचे इतर नाव पण आहे या योजनेचे. प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान, ABNHPM, आयुष्मान भारत किंवा नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन. आयुष्मान भारत या योजनेचा हेल्पलाईन नंबर 14555 14555. आयुष्मान भारत या योजनेतील विमा रक्कम एका कुटुंबाला एका वर्षासाठी 5 लाख रुपयांची विमा संरक्षण. खर्च केंद्र व राज्य दोघांमध्येही होतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही हा खर्च सांभाळतात. एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS. ICDSचा फुल फॉर्म इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. ICDSची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली. राष्ट्रीय बाल धोरण
1974ला अनुसरून एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा लाभार्थी गट 6 वर्षाखालील बालके, गरोदर माता व स्तनदा माता. केंद्र पुरस्कृत योजना ही ICDS योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे, पण राज्य सरकार याची अंमलबजावणी करतात. या योजनेचे उद्देश म्हणजेच ICDSचे उद्देश बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा आणि एकमेव कार्यक्रम हा ICDS कार्यक्रम आहे. तर या सगळ्या नोट्स मी स्वतः बनवलेल्या आहेत. इंटरनेटवरून शोधून, गुगलवर शोधून, पुस्तके वाचून मी या नोट्स बनवल्या आहेत. तर हा नोट्स क्विक रिकॅप होता ICDS योजनांबद्दल आणि त्यांच्या माहितीबद्दल. तर या माझ्या पर्सनल नोट्स माझ्या ICDS एक्झामसाठी आणि तुमच्यासुद्धा. पोस्ट फक्त 102 आणि जागा भरपूर, त्यामुळे प्रेशरसुद्धा आहेत, पण तरीसुद्धा ऑल द बेस्ट. तर हा होता माझा आजचा क्विक रिकॅप. माझीसुद्धा रिव्हिजन झाली आणि तुमचीसुद्धा. गुड लक फॉर युअर एक्झामिनेशन.